जवळपास जुलै महिन्यामध्ये ही बातमी तुम्ही पाहिली असेल किंवा ऐकली असेल की एका राज्यस्तरीय कबड्डीपटूचा कुत्रा चावल्यामुळे मृत्यू झाला आणि हा मृत्यू त्याचा एका महिन्यामध्ये झालेला आपल्याला जवळपास बातमीमध्ये दिसून येते. आता 3 दिवसापूर्वी अजून एक बातमी आली. ती बातमी अशी आहे की 12वी मध्ये शिकणारा मुलगा आणि त्याचा मृत्यू हा कुत्रा चावल्यामुळे झालेला दिसून आपल्याला येतो. आता या मुलाला कुत्रा कधी चावला होता माहिती तुम्हाला? या मुलाला कुत्रा चावला होता 2 वर्षापूर्वी आणि त्याचा मृत्यू कधी झाला? आता ह्या 2-3 दिवसाखाली त्याचा मृत्यू झाला. तुमच्या एक गोष्ट लक्षात येणं फार गरजेचे आहे. ज्या मुलाला कुत्रा चावला त्या मुलाला कुत्र्यासोबत खेळण्याची सवय होती आणि त्याला एके दिवशी ते कुत्रा चावला. आता हा कुत्रा चावल्याच्या नंतर त्याने त्याच्या आई वडिलांना सांगितलं का? त्याच्या आई वडिलांना सांगितलं नाही. त्याच्यामुळे त्याच्या आई वडिलांना पण हे माहित झालं नाही की आपल्या मुलाला कुत्रा चावला होता. ज्यावेळेस हा मुलाला दवाखान्यात घेऊन गेले त्यावेळेस समजलं की त्या मुलाला कुत्रा चावल्यामुळे रेबीज झाला आणि रेबीज झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. जर या मुलानं कुत्रा चावल्याच्या नंतर आपल्या आई वडिलांना जर सांगितलं असतं तर ही गोष्ट घडली नसती कदाचित. त्याच्यामुळे या गोष्टीवरून आपली एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्या परिसरामध्ये असणारा कुत्रा असेल, मांजर असेल, माकड असेल, हे जर प्राणी जर तुम्हाला चावले तर तुमच्या आई वडिलांना तुम्ही सांगणं फार गरजेचं आहे. जर एखाद्याला बैलाचा दात लागला असेल किंवा बकरीचा दात लागला असेल तर ते सध्या आपल्या आई वडिलांना तुम्ही सांगणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुमच्या आई वडिलांना तुम्ही सांगणार नाही तोपर्यंत तुमच्या आई वडिलांना पण माहित होणार नाही की माझ्या मुलाला नेमकं चावलंय काय. तुम्ही जर एखाद्या तुमच्या मनामध्ये भीती असेल की जर मी आई वडिलांना सांगितलं मला कुत्रा चावलेला आणि आई वडिलांना मी जर सांगितलं तर आई वडील मला मारतील असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा गैरसमज तुम्ही काढून टाकणं फार गरजेचं आहे. जी अवस्था या मुलाची झाली तशी अवस्था आपली व्हायला न पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही आपल्या आई वडिलांना सांगणं गरजेचं आहे आणि आई वडिलांना हे सांगितल्याच्या नंतर त्या मुलाला दवाखान्यामध्ये घेऊन जाणं फार गरजेचं आहे. डॉक्टरच्या सल्ल्यानुसार ते इंजेक्शन देतात, ते इंजेक्शन घेणं फार महत्वाचं आहे. जर भविष्यामध्ये अशा जर घटना टाळायच्या असतील तर सगळ्यात तुम्ही विद्यार्थ्यांनी तुमच्या आई वडिलांना आपल्याला कोणता प्राणी चावला हे सांगणं फार गरजेचं आहे आणि तुम्ही सांगितलंच पाहिजे. समजलं ना?